आज आज गुंडेवाडी पंचायत समिती गण व मालगाव जिल्हा परिषद गण या दोन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ आम्ही घरोघरी प्रचारासाठी भेटी दिल्या। तर त्या गुंडेवाडीमधून या अश्विनताई राहुल कांबळे जिल्हा परिषदच्या उमेदवार व अंकिता प्रदीप तारदाळे पंचायत समितीच्या उमेदवार या दोन्ही उमेदवारांना गुंडेवाडीकरांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, दोन्ही राष्ट्रवादी असेल, या धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीला नागरिकांकडून चांगला मोठा प्रतिसाद मिळत आहे। आणि हे दोन्ही उमेदवार आमच्या गुंडेवाडी गणातून व मालगाव जिल्हा परिषद गणातून प्रचंड बहुमताने विजयी होतील हे मी सर्व गुंडेवाडीकरांकडून आश्वासित करतो। मालगाव जिल्हा परिषद गणातून अश्विनीताई राहुल कांबळे यांचं चिन्ह 1 नंबरला आहे, तसेच त्यांचं चिन्ह घड्याळ आहे। आणि पंचायत समितीचे उमेदवार अंकिता प्रदीप तारदाळे यांचंही चिन्ह घड्याळ आहे, त्यांचाही क्रमांक 1 आहे। आणि याच्यावर सर्व गुंडेवाडीकरांनी व मालगाव जिल्हा परिषद गणातील सर्व नागरिकांनी, मतदार बंधू भगिनीने व गुंडेवाडी गणातील मतदार बंधू भगिनीने घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून त्यांना विजयी करावं असं मी सर्वांना आवाहन करतो।